नमस्कार मित्रांनो. यावर्षी मे महिन्यापासूनच ही अतिवृष्टी ही राज्यभरात चालू होती. प्रामुख्याने मराठवाड्यात ही अतिवृष्टी खूपच प्रमाणात होती. त्यातले त्यात धाराशिव जिल्ह्यात तर ही प्रचंड प्रमाणात होती. कारण धाराशिव जिल्ह्यात वाशी तालुक्यात हा विक्रमी म्हणजे 220 मिलीमीटर हा पाऊस 2 तासात पडला होता. यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांची जनावरेही वाहून गेली होती आणि बऱ्याच शेतकऱ्यांचे नुकसानही झाले होते. अशा शेतकऱ्यांना, धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता या जिल्ह्याचे पालकमंत्री सरदेसाई यांनी अशा शेतकऱ्यांना म्हणजे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 101 गायीचे वाटप म्हणजेच गीर गायीचे वाटप हे करण्याचे ठरवले आहे. आणि या 101 गायी अशा शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणार आहे ज्यांच्या गायी ह्या अतिवृष्टी आणि महापुरामुळे मृत्युमुखी पडल्या होत्या. बरीच जनावरे ही पुराच्या पाण्यामुळे त्यांच्या पोटात पाणी गेल्यामुळे जागीच मृत्यू पावल्या होत्या, तर काही या पुरामध्ये वाहून जाऊन बऱ्याच शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झालेले होते. अशा शेतकऱ्यांना आता 101 गायीचे वाटप हे धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या हस्ते म्हणजे यांच्या स्वखर्चाने हे वाटप करण्यात येणार आहे. या गायी या परराज्यातून मागवण्यात येणार असून स्वखर्चाने हे पालकमंत्री या शेतकऱ्यांना 101 गायीचे वाटप करून त्यांना थोडाफार दिलासा देण्याचा प्रयत्न करणार आहेत. या शेतकऱ्यांना प्रामुख्याने शासनाकडून 37,000 रुपये हे प्रत्येक जनावराच्या म्हणजे दुधाळ जनावराच्या मृत्यूसाठी हे देण्यात आलेले आहे. मात्र या अतिरिक्त आपण समाजाचं काहीतरी देणं लागतोय या बांधिलकीनुसार या जिल्ह्याचे पालकमंत्री हे शेतकऱ्यांना 101 गायीचे गीर गायीचे हे वाटप म्हणजे स्वदेशी गायीचे वाटप करण्यात येणार असून या गायी 10 ते 15 लिटर प्रतिदिन दूध देणाऱ्या गायी आहेत असे समजले जाते आहे. अशा या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळावा आणि त्यांचे आर्थिक नुकसान हे भरून निघावे आणि त्यांच्या प्रपंचासाठी दूध व्यवसायाचा हातभार लागावा यासाठी या जिल्ह्यातील पालकमंत्र्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. हे मंत्री प्रतापराव सरनाईक म्हणजे परिवहन मंत्री सुद्धा आहेत आणि धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा आहेत. हे मंत्री गुजरातवरून गीर गायी ज्या 101 गायीची खरेदी करून स्वखर्चाने आणून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या जनावरे ही मृत्युमुखी पडली होती अशा शेतकऱ्यांना या गायी वाटप करण्यात येणार आहे. तसं पाहिलं तर मराठवाड्यात म्हणजे सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीने खूप कहर केला होता. यामध्ये विशेषतः सोयाबीन, मका, उडीद, मूग यासारखी पिके आणि ऊसासारख्या पिकाचे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्याबरोबरच या पिकाच्या नुकसानीबरोबरच जीवितहानी सुद्धा झाली होती आणि यामध्ये काही जनावरांचाही म्हणजे दुधाळ जनावरांचाही शेळ्या, मेंढ्या, गाई, म्हैस, कोंबड्या इत्यादी प्राण्यांचाही समावेश होता जे की या नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत्युमुखी पडले होते. अशा शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हे पालकमंत्री आता पुढे सरसावले आहेत. ही प्रामुख्याने ज्या 101 गायी आहेत त्या 101 कुटुंबालाच देण्यात येणार आहेत. म्हणजे समजा एखाद्या शेतकऱ्याच्या 10 जरी गायी मृत्युमुखी पडलेल्या असल्या तरी त्या शेतकऱ्याला एकच गाय मिळणार आहे आणि ज्या शेतकऱ्याची एक गाय मृत्युमुखी पडली होती अशा शेतकऱ्याला देखील एकच गाय देण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना या जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्याचे गोधन हे मृत्युमुखी पडले होते अशा शेतकऱ्यांना प्रत्येक कुटुंबासाठी एक गाय ही देण्यात येणार आहे हे लक्षात घ्यावे. तर हे गाई वाटप हे लवकरच होणार असून शेतकऱ्यांना आता या गाय वाटपाचा म्हणजे आर्थिक पाठबळ हे मिळणार आहे. धन्यवाद.